हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग अगेन विथ म्हेत्रे सर. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस. हे पहा, दोन मॅट्रायसेस जर आपल्याला ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचे असतील तर एक कंडिशन त्या ठिकाणी फुलफिल असायला पाहिजे. ती कंडिशन अशी आहे, जे दोन मॅट्रायसेस आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करणार आहोत त्यांचे ऑर्डर हे त्या ठिकाणी सेम असायला पाहिजेत. म्हणजे काय, तर ए मॅट्रायसेस जसं इथं मी लिहिलं आहे आणि इथं लिहिलं आहे मी बी मॅट्रिक्स, तर ए मॅट्रिक्स हा त्या ठिकाणी 2x2 या ऑर्डरचा आहे. का? कारण याच्यामध्ये दोन रोज आहेत आणि दोन कॉलम आहेत. तर बी हा मॅट्रिक्ससुद्धा त्या केसमध्ये 2x2 याच ऑर्डरचा आहे. जर दोन्ही मॅट्रायसेस जर त्या ठिकाणी सेम ऑर्डरचे असतील तर त्यांचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन शक्य आहे, अदरवाईज ते पॉसिबल नाही. तर ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे नेमकं काय? तर ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जे दोन मॅट्रायसेस दिलेले आहेत त्यांच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची त्या ठिकाणी बेरीज करणं. आता हे काय असतं याला समजून घेण्यासाठी मी तुमच्यासमोर एक एक्झाम्पल घेऊन येतोय. सपोज टू बी माझ्याकडं दोन मॅट्रायसेस आहेत, से मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी. फर्स्ट ऑफ ऑल मी पाहतोय यांची ऑर्डर सेम आहे का? तर मला फर्स्टवाला 2x2 या ऑर्डरचा दिसतोय, तर बी वाला मला त्या ठिकाणी 2x2 या ऑर्डरचा दिसतोय. याचा अर्थ दोघांची ऑर्डर सेम आहे, म्हणजे यांचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी शक्य आहे. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची आपल्याला बेरीज करायचं आहे. माय फ्रेंड, हे पहा, जर मला त्या ठिकाणी या दोघांची बेरीज करायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मी इथं असं लिहिल, मला मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी या दोघांची बेरीज करायची आहे. ठीक आहे, तर मी लिहिलं ए प्लस बी. आता मी मॅट्रिक्स ए हा इथं लिहून घेतो, 2 4 3 6. त्यासोबतच मी या ठिकाणी इथं हा प्लस आहे, मला ॲडिशन करायचं आहे तर मी प्लस इथं लिहिणार आणि मॅट्रिक्स बी मी त्या ठिकाणी इथं लिहितो. फ्रेंड्स, हे पहा, जर मला ॲडिशन करायचं असेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे मला त्या ठिकाणी ॲड करावे लागतात. करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे नेमकं काय? तर मॅट्रिक्स ए मध्ये सपोज टू बी आपण या फर्स्ट एलिमेंटचा विचार करू, 2. सेम ठिकाणी असलेला मॅट्रिक्स बी मधला एलिमेंट त्या ठिकाणी शोधायचा. ओके, पोझिशन सेम असलेला, तर तो तुम्हाला 1 पाहायला भेटेल. आणि मग हे बघा, मॅट्रिक्स ए मधला एलिमेंट 2 आणि त्याच्याच पोझिशनवरती असलेला मॅट्रिक्स बी मधला एलिमेंट 1, या दोघांची तर बेरीज करायची. बस यालाच ॲडिशन असं म्हणायचं. ठीक आहे, आता आपण काय करू, या सेकंड एलिमेंटकडे या ठिकाणी इथं जाऊयात. तर सेकंड एलिमेंट आहे 4, तर त्याच्या पोझिशनला असलेला मॅट्रिक्स बी मधला एलिमेंट तुम्ही या ठिकाणी इथं चेक करा, तर तो या ठिकाणी इथं आहे 3, म्हणून 4 + 3 असं करायचं. ठीक आहे, आता आपण जाऊया तिथं या एलिमेंटकडं, 3 हा एलिमेंट, तर बी मध्ये सेम पोझिशनला असलेला त्या ठिकाणी एलिमेंट कुठला, तर तो आहे 4, तर हे 3 + 4. लास्ट राहिला आहे इथं आहे 6, तर याच्याच पोझिशनला बी मॅट्रिक्समध्ये हा 5 एलिमेंट आम्हाला इथं पाहायला भेटतो. फ्रेंड्स, अशा पद्धतीनं करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजेच सेम पोझिशनला असलेल्या एलिमेंट्सची आपण सिंपल वेमध्ये त्या ठिकाणी बेरीज करतो, ॲडिशन करतो, आणि हेच ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस असतं. फायनल रिझल्ट आपण त्या ठिकाणी इथं लक्षात घेणारच आहोत. तर पाहून घ्या बेटा, 2 + 1 किती होतं, 3 होतं सर. 4 + 3 किती होतं, 7. 3 + 4 7. 6 + 5 11. अशा पद्धतीनं या ठिकाणी ए प्लस बीचा रिझल्टंट जो मॅट्रिक्स आहे तो तुमच्या समोर आहे. हा आहे रिझल्टंट मॅट्रिक्स. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस आपण 2x2 ऑर्डरच्या दोन मॅट्रायसेसची बेरीज करतो, त्यांचा जो रिझल्टंट मॅट्रिक्स त्या ठिकाणी तयार होतो त्याची ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी 2x2 अशीच असते. फ्रेंड्स, हे आहे ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. आता याच एक्झाम्पलला कन्सिडर करून आपण सबस्ट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसेस सुद्धा इथं शिकणार आहोत. तर सबस्ट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात वजाबाकी. ठीक आहे, तर ती सुद्धा आपण या ठिकाणी इथं पाहूयात.
फर्स्ट ऑफ ऑल मी हे सगळं इरेज करतो. हां, आता मला करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. फ्रेंड्स, काय करूयात, ए आणि बी या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं तर मी लिहिणार ए मायनस बी. ओके, तर यांची जी काही मॅट्रिक्स आहेत ते इथं 2 4 3 6 हे त्याचे एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, ए मॅट्रिक्सचे. त्याच्यानंतर मायनस बी मॅट्रिक्सचे एलिमेंट्स 1 3 4 आणि 5 हे आपण इथं लिहिलेले आहेत. यांना काय करायचं आहे तर सिंपल पहिल्यांदा तर चेक करायचं की बाबा या दोघांची ऑर्डर सेम आहे का, ए आणि बी मॅट्रिसेसची. तर सेम आहे सर. मग आहे तर आता वजाबाकी करायला काही हरकत नाही. तर बघा फर्स्ट एलिमेंट या ठिकाणी तर घेऊयात, ए मॅट्रिक्सचा घेतला सर. तर सेम पोझिशनला बी मॅट्रिक्समध्ये त्या ठिकाणी एलिमेंट कोण आहे 1. त्यामुळं हे बघ मी इथला मायनस इथं लिहितो आणि इथं लिहितो 1. बस सिंपल आहे. आता येऊयात आपण 4 कडे. तर 4 मी इथं लिहिला. करस्पॉन्डिंग एलिमेंट त्या ठिकाणी कोण आहे बी मॅट्रिक्समध्ये, तर तो आहे सर 3. आणि हे बघ इथला मायनस मी इथं लिहितो आणि तो करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं लिहितो. ठीक आहे, आता हा आपण या 3 कडे जाऊयात. हां, तर 3 मी इथं लिहिलं, हा मायनस मी या ठिकाणी इथं लिहिला, करस्पॉन्डिंग एलिमेंट या ठिकाणी इथं आहे 3 मायनस हे आहे 4. नाव लास्ट टाइमचा 6 आणि याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट या ठिकाणी इथं आहे बेटा 5. फायनल आपण याचे त्या ठिकाणी जे रिझल्टंट इफेक्ट आहेत ते इथं पाहूयात. तर जसं की आपल्याला माहिती आहे 2 मायनस 1 2 मधनं 1 गेला, 1 शिल्लक राहिला. 4 मायनस 3 त्या ठिकाणी 1 शिल्लक राहिला. 3 मायनस 4 इथं 1 शिल्लक राहिला, पण मोठ्या नंबरचं त्या ठिकाणी साईन येतं त्यामुळं हे -1 असं आपल्याला इथं लिहावं लागेल. 6 मायनस 5 हे त्या ठिकाणी 1 येतं. इथेही मोठ्या संख्येचं चिन्ह, तर या ठिकाणी 6 हा मोठी संख्या आहे, पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह लिहिलं. तर अशा पद्धतीनं ए मायनस बीचा जो रिझल्टंट मॅट्रिक्स आहे तो आपल्या इथं समोर आहे, तो सुद्धा 2/2 या ऑर्डरचा असतो. चलो बेटा, याच्यानंतर आपण सेकंड त्या ठिकाणी एक्झाम्पलकडे जाऊयात, जिथं आपण ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल मला ए आणि बी या दोन मॅट्रायसेसची ॲडिशन करायचं आहे म्हणून मी लिहून घेतलं ए प्लस बी. आता ए मॅट्रायसेस या ठिकाणी आपण ए मॅट्रिक्स आपण या ठिकाणी इथं लिहूयात. हा लिहून घेतला मी ए मॅट्रिक्स, प्लस मी करणार आहे बी मॅट्रिक्स लिहायचं. आता 4 5 3 -2. ओके, नाव आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्सची बेरीज आपल्याला या ठिकाणी इथं करायची असते. तर 2ला मी राईट करतोय, हा प्लस मी इथं लिहितो. करस्पॉन्डिंग एलिमेंट बी मध्ये 4 आहे बेटा, तर हे बनलं 2 + 4. सिंपल. आता बघ हे -3 आहे, तर -3 इथं लिहिला, हा प्लस इथं लिहिला आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट या ठिकाणी आहे 5, तो मी इथं घेतोय. नेक्स्ट इथं आहे 3 सर, तर हा 3 इथं लिहिला बेटा, हा प्लस परत इथं लिहिला आणि परत हा 3 या ठिकाणी मी इथं लिहिला. 4चा करस्पॉन्डिंग जो त्या ठिकाणी एलिमेंट आहे तो आहे -2. कीप इन माइंड, प्रत्येक वेळेस ज्यावेळेस 2 डिजिटचे आपण ॲडिशन करतो तर प्लस हा साईन तिथं यायला पाहिजे. ओके, नाव रिझल्टंट आपण याचं या ठिकाणी इथं पाहणार आहोत. फ्रेंड्स, 2 + 4 6 हे आहे 6. 3 + 3 6. अगेन -3 + 5 मायनस प्लस मायनस म्हणून वजाबाकी होईल. तर -3 + 5 या ठिकाणी येतं 2 आणि मोठ्या नंबरचं त्या ठिकाणी साईन येतं 5. हा बिगर नंबर आहे, तो पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून या ठिकाणी इथं प्लस लिहायचं. चलो, तर 4 + मायनस मायनस, तर 4 - 2, तर या ठिकाणी इथे येतं बेटा 2. मोठ्या संख्येचं त्या ठिकाणी चिन्ह 4चं पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं पॉझिटिव्ह येतं. तर लाईकवाईज अशा पद्धतीनं ए प्लस बीचा जो रिझल्टंट मॅट्रिक्स आहे तो तुमच्या समोर येत आहे. हे एक्झाम्पल्स आपल्याला टेस्टमध्ये आणि फायनल एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात. ठीक आहे फ्रेंड्स, आफ्टर धिस आपण पुढच्या एक्झाम्पलकडे चाललो आहे. थोडंसं हेवी कॉन्सेप्ट आहे बट इंटरेस्टिंग आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका थोडंसं. काय म्हणतंय बघा, इफ x = this matrix and y = this matrix, then calculate 3x + y.
आपल्याला एक्स मॅट्रिक्स दिलाय आणि वाय मॅट्रिक्स दिलाय आणि ते म्हणतायत 3x + y याची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. कशी करायची ते मी तुम्हाला शिकवतोय. पहा इथे लक्ष द्या. हे पहा, फर्स्ट ऑफ ऑल लिहून घेतलं 3x + y, हे लिहिलं सर. ठीक आहे. आता काय करायचं, x आणि y च्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज जे आहेत आपल्या मॅट्रिक्सच्या त्या ठिकाणी तिथं लिहायच्या वाटा. ते एलिमेंट्स लिहायचे. एक्स मॅट्रिक्सचे एलिमेंट्स आपण लिहिणार आहोत. तर हे बघा 3 ॲज इट इज असेल, मी त्याला टच नाही करत आहे. तर आपण एक्स मॅट्रिक्समध्ये असलेले एलिमेंट्स इथं लिहूयात. हे बघा 1 2 -3 अँड 4 हे मी इथं लिहिलं सर. चलो हे बघा इथं प्लस आहे आणि म्हणून बटा मी इथं प्लस लिहितोय. ठीक आहे. आता वायचे एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. तर हे बघा मी इथं लिहितो 4 5 1 -3. हे बघ, आता एक महत्त्वाचा रूल तुला मी सांगतोय तो लक्षात घ्यायचा आहे. जर समज मॅट्रिक्सच्या बाहेर जर एखादा नंबर असेल तर तो नंबर मॅट्रिक्समध्ये असलेल्या प्रत्येक एका एलिमेंटला मल्टिप्लाय होत असतो. मी सध्या बोलतोय या 3 बद्दल. फ्रेंड्स, हा जो 3 नंबर आहे तो मॅट्रिक्सच्या बाहेर आहे, तो मॅट्रिक्सला मल्टिप्लाय झालाय आणि म्हणून मॅट्रिक्समध्ये असलेला प्रत्येक एलिमेंट सोबत हा 3 मल्टिप्लाय होतो आणि च्या नंतर त्या ठिकाणी आपण ॲडिशनचा विचार करणार. फ्रेंड्स, या ठिकाणी मी मल्टिप्लाय करतोय 3 ला प्रत्येक एका एलिमेंट सोबत. तर बघा हे मी कसं मल्टिप्लाय करणार आहे ते. हा 3 मी लिहिला इथं. ठीक आहे. मल्टिप्लायड बाय या ठिकाणी मी इथं लिहितोय 1. तुम्ही मल्टिप्लायला डॉट घ्या किंवा डायरेक्ट मल्टिप्लाय म्हणून लिहिला तरी सुद्धा चालेल. हे बघा, परत या 3 ला त्या ठिकाणी -3 सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. परत याच 3 ला इथं असलेल्या 2 सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. याच 3 ला त्या ठिकाणी इथं असलेल्या 4 सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, डन. प्लस या ठिकाणी जो प्लस आहे तो ॲज इट इज आणि पुढे 4 5 1 -3 अशा पद्धतीनं आपला वाय मॅट्रिक्स मी त्या ठिकाणी लिहून घेतला. तर आता काय करायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल हा मॅट्रिक्स अगोदर सॉल्व करून घेऊयात. कसं करणार पाहून घ्या बेटा. हे बघ 3 × 1 3 मल्टिप्लाय होतो. हां, ठीक आहे. 3 × 2 6 3 × 3 9 आणि जसं की तुम्हाला माहिती आहे हे 3 × -3 आहे आणि म्हणून मायनस साईन या ठिकाणी इथं अप्लाय होईल. आफ्टर दॅट या ठिकाणी 3 × 4 आहे जो 12 बनेल. अँड लाईकवाईज आपण त्या प्रत्येक एका एलिमेंटला जो 3 च्या समोर आहे त्याला मल्टिप्लाय केला. प्लस या ठिकाणी हे दोघांमध्ये असलेला प्लस ॲज इट इज आणि पुन्हा हे 4 5 1 अँड -3 आपल्या समोर. फ्रेंड्स, आता आपल्याला त्या ठिकाणी ॲडिशन करायला कोणीही रोखू शकणार नाही. कसं पहा, फर्स्ट ऑफ ऑल हे चेक करून घ्या की या दोन्ही मॅट्रायसेसमध्ये त्या ठिकाणी ऑर्डर सेम आहे का. तर हो, हा 2/2च आहे, हाही 2/2चाच आहे आणि म्हणून हे बघा आता मी करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला ॲड करतो जसं मी अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये केलं. तर चला 3 पासून सुरुवात करू. 3 चा करस्पॉन्डिंग 4 आहे. 3 + 4 झालं. चलो नेक्स्ट. आता जाऊयात आपण 6 कडे. हां, इथं 6 लिहिलं प्लस त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे तर 5 आहे सर. हा इथं लिहून टाकला. चलो नेक्स्ट. आता इथे येऊयात -9 कडे. -9 आहे तो. आता करस्पॉन्डिंग कोण आहे 1 तर हे +1. आता येऊयात 12 कडे. हां, हा 12 इथं लिहिला आणि करस्पॉन्डिंग कोण आहे तर हे प्लस इथला आणि करस्पॉन्डिंग आहे -3. चलो आता यांची बेरीज आपल्याला इथं करायची आहे. बेरीज करून घेऊ म्हणजे आपला रिझल्टंट त्या ठिकाणी मॅट्रिक्स समोर येतो. 3 + 4 7 6 + 5 11 -9 + 1 मायनस प्लस मायनस. तर हे -9 + 1 तर 9 मधनं 1 जाणार, 8 इथं राहणार. मोठ्या नंबरचं साईन वापरायचं असतं. 9 हा मोठा नंबर आहे, त्याचं साईन त्या केसमध्ये आहे मायनस आणि म्हणून हा -8. 12 + -3 तर इथंही मायनस असल्यामुळं आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 12 मधनं 3 गेले बेटा 9 या ठिकाणी इथं राहतील. मोठ्या संख्येचं चिन्ह 12 ही मोठी संख्या आहे जी की प्लस आहे आणि म्हणून या केसमध्ये इथं आपण 9 दिलेला आहे. तो अशा पद्धतीनं आपण 3x + y याची जी व्हॅल्यू
मॅट्रिक्स रिझल्टंट मॅट्रिक्स व्हॅल्यू आहे ती या केसमध्ये इथं फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे, तर हा आहे रिझल्टंट मॅट्रिक्स. ठीक आहे, चलो आफ्टर दिस एक्झाम्पल आपण आणखीन पुढे जाऊयात. या लेक्चरमध्ये आपण पाहतोय जर इफ ए जर हा मॅट्रिक्स असेल त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स असतील आणि बी या मॅट्रिक्समध्ये जर हे एलिमेंट असतील तर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. नीट लक्षपूर्वक ऐका. आपल्याला काय करायचं आहे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए हे आपल्याला त्या ठिकाणी तिथं एका पद्धतीनं व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे प्रूव्ह करायचं आहे. पाहायचं आहे खरंच ए प्लस बी हा इज इक्वल टू बी प्लस ए असतो का. पाहूयात, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. या इकडे फर्स्ट ऑफ ऑल आपण काम करूयात ए प्लस बी साठी फ्रेंड्स. तर आपण या ठिकाणी जे एलिमेंट्स आहेत ते मॅट्रिक्समध्ये एकदा लिहून घेऊयात ए साठीचे. तर चला हे मी एलिमेंट्स लिहून घेतलेले आहेत. प्लस तर याच्यानंतर बीचे एलिमेंट्स लिहू आपण. -1 -1 3 2 4 2. ओके, हे झालं डन. फर्स्ट ऑफ ऑल हे चेक करा जर मला या दोघांची बेरीज करायची असेल ऑर्डर सेम आहे का बघू. ऑर्डर पहिल्यांदा बघूयात. हां, तर या ठिकाणी बघा 3 रोज आहेत. 1 2 3. तर 2 कॉलम आहेत. ओके, 3 × 2 तर 3/2चा आहे. इथंही तेच आहे 3/2 या ऑर्डरचा हा पण मॅट्रिक्स आहे. तर याचा अर्थ बिंदास्त कंडिशन आमची सॅटिस्फाय झालेली आहे. त्यामुळे बिंदास्त आपण काय करू शकतो यांचं ॲडिशन करू शकतो. फ्रेंड्स, त्या ॲडिशन करण्यासाठीच आपण या ठिकाणी इथं आलोय. तर पहा करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचं त्या ठिकाणी ॲडिशन करा. हां, 3 पासून सुरुवात होईल. चलो 3 प्लस हां करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे बेटा -1. हे बघा इथं लिहितो -1. नेक्स्ट आता 2 कडे जाऊयात. चला 2 इथं लिहिला सर. हां, करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे तो त्या ठिकाणी लिहून टाक बेटा. तर करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं आहे सर त्याचा. हां, आता या 1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे तर हा प्लस लिहिला. याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 3 आहे सर. ठीक आहे, आता या -1चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहे तर तो त्या ठिकाणी 2 आहे सर. हां, तो इथं लिहिला. आफ्टर दॅट या 0चा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 4 आणि या 4चा करस्पॉन्डिंग एलिमेंट त्या ठिकाणी इथं आहे तो म्हणजे 2. तर लाईकवाईज अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बिटवीन द मॅट्रायसेस त्या ठिकाणी इथं ॲड करून घेतले. याचा फायनल रिझल्ट काय येतो हे थोडंसं मी आता तुम्हाला सांगतोय. पहा, लक्ष द्या बेटा. तर हे 3 - 1 हे बनेल त्या ठिकाणी 2. 3 मधनं 1 गेला 2 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह पॉझिटिव्ह. हां, 1 + 3 4. 0 + 4 हे असतं 4. 2 - 1 हे येतं 1. मोठ्या संख्येचं त्या ठिकाणी साईन. -1 + 2 त्या ठिकाणी हे येतं 1. मोठ्या संख्येचं साईन. 4 + 2 हे त्या केसमध्ये येतं बेटा 6. तर लाईकवाईज अशा पद्धतीनं ए प्लस बी असं केल्यानंतर त्याचा जो रिझल्टंट मॅट्रिक्स इथे बनतो तो तुमच्या समोर इथे आहे. आता विषय आहे बी प्लस एचा. तर बघूयात बी प्लस ए आपण त्या ठिकाणी केल्यानंतर नेमकं काय होतं ते. तर जस्ट वेट फॉर अ मोमेंट. आपण बी प्लस एला या ठिकाणी इथं कव्हर करू. हां, तर हा बी प्लस ए. आता बीचे जे एलिमेंट्स आहेत ते अगोदर या ठिकाणी इथं लिहायचेत आणि त्याच्यानंतर एचे एलिमेंट्स. हां, बीचे एलिमेंट्स काय तर चेक करा. -1 3 4. तर इकडच्या केसमध्ये -1 2 आणि 2. नाव प्लस करा. या दोघांच्या मध्ये प्लस आहे म्हणून प्लस केलं. आता एचे एलिमेंट्स आपल्याला इथं लिहायचे 3 1 0 आणि हे 2 -1 आणि या ठिकाणी इथं असलेला 4. बास. ओके, नाव आता काय करायचं करस्पॉन्डिंग एलिमेंटची बेरीज करा. जसं आत्तापर्यंत आपण करत आलो तेच करायचं आहे. बघा -1 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 3. इथे लिहिलं मी -1 इथला प्लस इथे आणि हा इथं 3. चला परत हा -1 हां याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं आहे सर हे 2 इथं लिहून टाकलं. या 3 कडे या. हा 3 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं आहे त्याच्याच पोझिशनला. तर हा 1. हा 2 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं आहे -1. चलो 4
ते इथं आहे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट त्याचं या ठिकाणी इथं 0 आहे. आता हा 2 आणि त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट या ठिकाणी इथं, या 2चा करस्पॉन्डिंग इथं. ओके, अशा पद्धतीनं आपण यांना इथं लिहून घेतला. आता फायनल रिझल्ट आपल्याला या ठिकाणी इथं पाहिजे. तर फायनल रिझल्ट काय भेटतो एकदा या ठिकाणी तुम्ही इथं पाहून घ्या. -1 + 3 हे बनतं बटा 2, -1 + 2 हे बनतं 1, 3 + 1 हे बनेल 4. 2 मधनं 1 गेला तर 1 इथं शिल्लक राहिला, मोठ्या संख्येचं चिन्ह असतं. 4 + 0 या ठिकाणी 4, 2 + 4 या ठिकाणी इथं 6. तर B + A चा जो रिझल्टंट मॅट्रिक्स आहे तो आपल्या इथं समोर आहे. आता वेळ आलेली आहे खरंच A + B केल्यानंतर आणि B + A केल्यानंतर त्या ठिकाणी मॅट्रिक्स सेम येतो का, एलिमेंट्स त्याचे त्या ठिकाणी सेम येतात का, तर ते आपल्याला आता इथं कंपॅरिझनमध्ये पाहावं लागेल. मित्रांनो, A + B चा रिझल्टंट पाहून घ्या, 2 4 4. B + A चा पहा 2 4 4, 1 1 6, 1 1 6. हेन्स प्रूव्ह दॅट. ठीक आहे, जे A + B साठी मॅट्रिक्स आला तो B + A साठीचा त्या ठिकाणी रिझल्टंट मॅट्रिक्स आहे आणि त्यामुळं A + B हा = B + A आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, अशाच छान छान प्रॉब्लेमसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा. तोही मी लवकरच अपलोड करेल आणि आपण इथं थांबणार आहोत. मित्रांनो, जे विद्यार्थी त्या ठिकाणी हे व्हिडिओज पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपला म्हेत्रे पॉलिटेक्निक क्लासेस गेल्या 14 वर्षापासून अतिशय ब्रिलियंट लेवलला पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगची कोचिंग करण्यासाठी लातूरमध्ये प्रसिद्ध आहे. मित्रांनो, लातूरमधला हा एकमेव क्लास आहे जो माउथ पब्लिसिटीवरती चालतो. कुठल्याही प्रकारच्या मी होर्डिंग्स वगैरे अशा कुठल्याही गोष्टी मी बाहेर लावत नाही. क्वालिटी एज्युकेशन हा आमचा त्या ठिकाणी पर्पज आहे आणि जर आपण 10th नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं असेल, लातूर डिस्ट्रिक्टमध्ये ते घेतलं असेल तर तुम्ही ऑफलाईन क्लासेस आमचे जरूर जॉईन करा. जर तुम्ही लातूरच्या बाहेर कुठे ॲडमिशन घेतलं असेल तर आपल्या क्लासेसचा ॲप आहे ज्याची लिंक मी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. तो ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. अतिशय कमी फीसमध्ये तुम्ही ॲपमध्ये सुद्धा लेक्चर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.